नमस्कार, सिटी न्यूजच्या मराठी बातमीपत्रात प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत। बातमीपत्राची सुरुवात करूया सुविचार मालेने। शत्रूशी मित्रत्व राखणे ही प्रेमाची खरी कसोटी आहे। तो लाखात एक गुण आहे, कारण त्यात बुद्धी चातुर्य आहे, विचार आहे आणि श्रम आहे। तो खरा पुरुषार्थ आहे, कारण त्यात खरी बहादुरी आहे। आजचा सुविचार आपण बघितला। आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या। बातमीपत्रात वेळ झाली एका विश्रांतीची। विश्रांतीनंतर पुन्हा भेटू। पहा फक्त सिटी न्यूज। विसाव्या अंती पुन्हा आपलं स्वागत आहे। चला बघूया बातम्या विस्तारित स्वरूपात। अमरावती नागपूर मार्गावरील बोरगाव धर्माळ येथील ड्रीमलँडचं बांधकाम रोखण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले होते, तरीही जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशांची पायमल्ली करून येथे बांधकाम होत असल्याचं दिसून येते। या बांधकामासाठी अवैध उत्खनन करण्यात आलं, याबद्दल संचालकांना दंडही ठोठावण्यात आलाय। शासकीय जागेतील मुरुम, माती अशा गौण खनिजांची चोरी होत असल्याची तक्रार महसूल विभागाला मिळाली होती। या प्रकरणी चौकशी झाल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी अवैध उत्खननातून बांधल्या जाणाऱ्या ड्रीमलँडचं बांधकाम रोखण्याचे आदेश दिले। जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशांची पायमल्ली करून ड्रीमलँडचं बांधकाम धडाक्याने सुरू आहे। संचालकांना मुरुम मातीच्या उत्खननाप्रकरणी दोषी ठरवून 6,99,00,000चा दंडही ठोठावण्यात आला होता। संचालक नरेंद्र गोपीचंद भारानी, संजय प्रेमचंद हरवाणी, जया संजय हरवाणी व आशा अनिल हरवाणी यांना नोटीस जारी करून दंड भरेपर्यंत बांधकाम न करण्याचे आदेश दिले होते, तरीही बांधकाम पूर्ववत सुरू आहे। जिल्हाधिकारी व तहसीलदारांच्या कारवाईनंतरही संचालक मात्र निश्चिंत आहेत। गुन्हे शाखेच्या निरीक्षकांना लाच घेताना रंगेहात अटक करण्यात आली। त्यापाठोपाठ 2 पोलिसांनाही लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं रंगेहात अटक केली आहे। अचलपूर तालुक्यातील हिवरापूर्णा गावात तक्रारदाराच्या राहत्या घरी ही कारवाई करण्यात आली। तक्रारदाराविरुद्ध गुन्हा दाखल न करण्याकरता व अटक न करण्याकरता तक्रारदाराला 10,000च्या लाचेची मागणी पोलीस हवालदार बक्कल नंबर 868 गोविंद देवमन वानखडे वय 46 राहणार विश्वप्रभा कॉलनी व 30 वर्षीय LIC कॉलनीवासी पोलीस शिपाई राजेश देवीदास वानखडे बक्कल नंबर 2063 यांनी तक्रारदाराला लाचेची मागणी केली। याबाबत तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला तक्रार दिली असता विभागाने कारवाई करून दोघाही पोलिसांना रंगेहात अटक केली आहे। हॉटेलमध्ये दारूचा अवैध व्यवसाय सुरू असल्यावरून नांदगाव पेठ येथील 2 पोलीस शिपायांवरही निलंबनाची कारवाई केली आहे। पोलीस आयुक्तांनी आदेशांची पायमल्ली केल्याच्या कारणावरून ही कारवाई केली आहे। नांदगाव पेठ पोलीस ठाण्याचे हवालदार संजय वानखडे व पोलीस शिपाई जयसेन वानखडे यांच्यावर पोलीस आयुक्तांनी निलंबनाची कारवाई केली आहे। या पोलिसांच्या बीटमध्ये हॉटेल साई संतोष येथे अवैध दारू विक्री सुरू होती, तेव्हा आदेशांचं उल्लंघन केल्याबद्दल पोलीस आयुक्तांनी निलंबनाची ही कारवाई केली आहे। 22 ऑक्टोबर रोजी प्रकाशित झालेल्या दैनिकात देशातील 80% मुस्लिम महिला तलाकशुदा असल्याचा मजकूर छापण्यात आला। या मजकुराचा मुस्लिम बांधवांनी तीव्र निषेध केला असून संतप्त मुस्लिम बांधवांनी दैनिकाची होळी केली। नागपुरी गेट पोलीस ठाण्यावर गर्दी करून मुस्लिम बांधवांनी वृत्तपत्रातील मजकुराचा निषेध व्यक्त केला। गुन्हा नोंदवण्यास पोलिसांना भाग पाडलं। 23 ऑक्टोबर शनिवारी प्रकाशित झालेल्या दैनिक प्रतिदिन अखबारमध्ये छापून आलेल्या मजकुराबद्दल मुस्लिम बांधवांमध्ये तीव्र असंतोष पसरलाय। देशात 80% मुस्लिम महिला तलाकशुदा आहेत असा मजकूर छापण्यात आलाय। या मजकुरामुळे मुस्लिम समाजात नाराजी पसरली। वृत्तपत्रावर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी मोठ्या संख्येनं समाज बांधव नागपुरी गेट पोलीस ठाण्यासमोर जमा झाले। मुस्लिम समाजाचे धर्मगुरू मान्यवर नागपुरी गेट पोलीस ठाण्यासमोर आले। वृत्तपत्रावर गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी केली। पाहता पाहता मोठ्या संख्येनं मुस्लिम समाज बांधव येथे जमा झाले। त्यांनी नारेबाजी केली। वृत्तपत्राची होळी ही येथे करण्यात आली।
एसीपी तिडके यांनी ठाण्यात पोहोचून परिस्थिती सांभाळली। वृत्तपत्रावर दगडफेक करून संताप व्यक्त करण्यात आला। के प्रतिदिन अखबार 22/10/2016 के सफ़े नंबर 12 पर ये न्यूज लगाई है कि देश में 80% मुस्लिम महिला है तलाकशुदा। तो इसका क्या खबर है? देश में 80% मुस्लिम महिला है तलाकशुदा। ये मुसलमान महिला पे क्लेम है, मुसलमान इस्लाम के ऊपर एक धब्बा है कि ये कहना चाह रहे हैं कि भाई 100 शादियां हो रही है तो उसमें से 80 जो है टूट जाती है, जबकि ये कोई सर्वे नहीं है। ये अपनी मनगढ़ंत न्यूज है और ऐसे मौके पे न्यूज लगाई है कि पूरे हिंदुस्तान के अंदर तलाक के मसले को लेके एक मसला खड़ा हुआ है और इस्लाम में मुदाखलत की बात की जा रही है। तो इससे पहले भी प्रतिदिन अखबार ने बहुत सारे मुसलमानों के जो है पैगंबर और संदेष्टा की तौहीन की और दीगर और मसाइल को लेकर बहुत सारी ऐसी खबरें छापी जिससे मुसलमानों के भावनाओं को ठेस पहुंची। हमारी डिमांड यह है कि तत्काल के अंदर जो है जिसने ये जो है खबर छापी है झूठी है, मनगढ़ंत है और हमारे इस्लामी धार्मिक भावनाओं को ठेस पहुंचाई है। रात्री 12:30 वाजेपर्यंत संताप व्यक्त होत होता, वातावरण तापलेलं होतं। त्यानंतर पोलिसांनी वृत्तपत्रावर गुन्हा दाखल केला। नारायण हरिभाऊ कोठेवार या बलात्काराच्या आरोपीला 3 वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा व 10,000चा दंड न्यायालयाने ठोठावलाय। 11 डिसेंबर 2014 रोजी 376(2) ड आय 354 क कलम 4, 6, 8, 10, 12 लैंगिक अत्याचारापासून बालकांचं संरक्षण अधिनियम 2012 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता। 36 वर्षीय नारायण कोठेवारने फिर्यादी मित्राला भेटण्याला गेली असता फोटो काढून त्या आधारे बलात्कार केला। या आरोपीला सश्रम कारावास व दंड ठोठावण्यात आलाय। शहरामध्ये रोज पोलिसांचा दौरा सुरू आहे। सीपी, एसीपी, डीसीपी रात्री दौरा करतायत, मात्र पोलीस रोज वेगवेगळ्या मोहिमा राबवत आहेत। शनिवारी पोलिसांनी रात्री 10:30 वाजता दुकानं बंद करवली, तर रविवारी दुकानं सुरूच होती, तर वाहनांवर पोलिसांनी कारवाई केली। दुसरीकडे अवैध धंदेही सर्रास सुरूच आहेत, तर एकीकडे पोलिसांचे नुसते प्रयोग सुरू आहेत। गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलिसांची शहरात कारवाई सुरू आहे। रात्री शहरात मोठ्या प्रमाणावर गस्त घातली जाते आहे। शनिवारी रात्री 10:30 वाजता सीपी, एसीपी, डीसीपी यांनी आपल्या वेगवेगळ्या पथकांसह शहराचा दौरा करून दुकानं, पानठेले बंद केले। शनिवारनंतर रविवारी ही कारवाई करण्यात आली। चित्रा चौकात पोलिसांचा ताफा होता। रविवारी मात्र त्यांनी 2 व्हीलर, 4 व्हीलरवर कारवाई केली। त्यावेळी दुकानं, पानठेले सुरूच होते। परवाच्या कारवाईचा दुकानं, पानठेले यांच्यावर कोणताही परिणाम रविवारी दिसून आला नाही। दुकानं, पानठेले बिनधास्त सुरूच होते, तर रविवारी दुचाकी 4 चाकींवर कारवाई करण्यात आली। म्हणजे पोलीस रोज वेगवेगळ्या कारवाई करत आहेत। चित्रा चौकात दुचाकी 4 चाकींची तपासणी, दस्तावेजांची तपासणी करण्यात आली। येथे रात्री 11:15 वाजता सीपींनी ही भेट दिली। कधी वाहनांवर तर कधी दुकानं, पानठेल्यांवर अशी कारवाई सुरू आहे। यामध्ये सुसूत्रता तर नाहीच। दुसरीकडे गुन्हेगारांवर कोणताही अंकुश नाही, त्यांना धाक नाही। अवैध धंदे, दारूची विक्री, जुगारांचे अड्डे सर्रास सुरूच आहेत। पोलिसांचे मात्र नवनवे प्रयोग सुरू आहेत। बातमीपत्रात घेऊया काही क्षणाचा विसावा। विसाव्यानंतर पुन्हा भेटू। पहा फक्त सिटी न्यूज। विसाव्याअंती पुन्हा आपलं स्वागत आहे। वळूया उर्वरित घडामोडींकडे। मनपा आयुक्त हेमंत पवार यांची मनपा कर्मचाऱ्यांनी भेट घेतली। दीपावलीचा ऍडव्हान्स मिळण्याची कर्मचाऱ्यांची मागणी होती। मनपा आयुक्तांनी यासाठी नकार दिला होता, परंतु महापौरांनी रद्दबदली केल्याने आता कर्मचाऱ्यांना 10,000 रुपये दिवाळीचा प्रत्येकी ऍडव्हान्स मिळणार आहे। दिवाळीचा ऍडव्हान्स मिळण्याच्या मागणीसाठी मनपा कर्मचाऱ्यांनी आयुक्त हेमंत पवार यांची भेट घेतली। यावेळी त्यांच्या समवेत महापौर रीनानंदा, स्थायी समिती सभापती अविनाश मार्डीकर, नगरसेवक दिनेश बुग, विलास इंगोले हेही होते। कर्मचाऱ्यांनी आंदोलन केल्याने आपल्याला खेद वाटतोय अशी प्रतिक्रिया मनपा आयुक्तांनी दिली व ऍडव्हान्स देण्यास नकार दिला। कर्मचाऱ्यांसह आलेल्या महापौर व नगरसेवकांनी रद्दबदली केल्याने मनपा आयुक्तांनी 10,000 रुपये ऍडव्हान्स प्रत्येकी मंजूर केला। आपल्या हक्कांसाठी कर्मचारी आंदोलनही करणार असंही आयुक्तांना सांगण्यात आलं।
पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी जुगाराच्या अड्ड्यावर धाड घातल्यानंतर पोलीसही कामाला लागलेत. मात्र तरीही अनेक पोलीस ठाण्यांच्या हद्दीत अवैध दारू विक्री व जुगार सुरूच असल्याचं दिसून येत आहे. गाडगेनगर पोलिसांनी जुगाराच्या 3 अड्ड्यांवर कारवाई केली आहे. पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी जुगाराच्या अड्ड्यावर धाड घातली. त्यानंतर पोलीस आयुक्तांनी पथक तयार केले. या पथकाने गाडगेनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत 3 ठिकाणी धाड घालून कारवाई केली. याचा अर्थ अवैध जुगाराचे अड्डे अद्यापही सुरूच आहेत. पोलीस आयुक्तांनी अवैध जुगार चालवणाऱ्या अड्ड्यांच्या मालकांना आपल्यासमोर पेश करण्याचे आदेश दिले आहेत. अलंकाराने स्त्रीचं सौंदर्य वाढतं तर अडीअडचणीला हेच अलंकार साथ देतात. अलंकार खरेदी करण्याची इच्छा प्रत्येकाचीच असते, परंतु खात्रीलायक शुद्धतेची हमी असलेले अलंकार ग्राहकांना हवे असतात. ग्राहकांना खात्रीलायक शुद्धतेची हमी व रास्त घडवणावळीसह बजेटमध्ये अलंकार उपलब्ध करून देण्यासाठी जळगावच्या रतनलाल सी बाफना ज्वेलर्स तर्फे ऐतिहासिक गोल्ड व डायमंड ज्वेलरी महोत्सव प्रदर्शन व विक्री करण्यात येते आहे. जळगाव येथील रतनलाल सी बाफना ज्वेलर्स तर्फे अमरावतीला ऐतिहासिक गोल्ड व डायमंड ज्वेलरी महोत्सव साजरा होतोय. या महोत्सवात प्रदर्शन व विक्री असे दोन्ही राहणार आहे. अमरावतीच्या कॅम्प मार्गावरील द ग्रँड महफिल हॉटेल येथे 26 ते 28 ऑक्टोबर दरम्यान हा ज्वेलरी महोत्सव असून सकाळी 11 ते रात्री 8 दरम्यान प्रदर्शन व विक्री सुरू राहणार आहे. गेल्या 41 वर्षांपासून शुद्धतेची विश्वासार्ह परंपरा जोपासणारे भारतवर्षाचे स्वर्णतीर्थ म्हणून देशात नावाजलेले रतनलाल सी बाफना ज्वेलर्स अमरावतीकरांच्या सेवेत ऐतिहासिक गोल्ड व डायमंड ज्वेलरी महोत्सव घेऊन येत आहेत. रतनलाल सी बाफना यांच्या 3ऱ्या पिढीच्या नव्या नजरेतून नव्या व्यवस्थापनेतून साकारलेल्या या महोत्सवात दागिन्यांचे एकापेक्षा एक वरचढ सरस डिझाईन्स आणि शोरूम इतक्याच भरगच्च व्हरायटीज असणार आहेत. सौंदर्य, प्रतिष्ठा, सौभाग्य आणि मांगल्याचे प्रतीक असलेला दागिन्यांचे आधुनिक आणि पारंपरिक तसेच समाजाभिमुख विविधतेने नटलेले अगणित आकार आणि प्रकार या ऐतिहासिक गोल्ड व डायमंड ज्वेलरी महोत्सवात राहणार आहेत. तेव्हा सुवर्ण दागिन्यांचे अलंकार खरेदीची अविस्मरणीय अनुभूती घेण्यासाठी आप्तेष्टांसह अवश्य येण्याचं आवाहन रतनलाल सी बाफना यांनी केलं आहे. डायमंड पूरा मिलेगा. अनन्य ज्वेलरी जो हमारी ब्रांड है उसका पूरा स्टॉक यही रहेगा. एक्सक्लूसिव ज्वेलरी, एंटीक ज्वेलरी, मोती के दागिने और मानक के दागिने और जड़ाव के दागिने, इस तरह के नए दागिने भी यहाँ सब उपलब्ध होंगे. यहाँ दागिनों की सब रेंज मिलेगी. किसी को इधर उधर जाने की जरूरत नहीं है. अब सारी वैरायटी यहाँ मिल सकती है उनको और उसका हमारे पास भरपूर स्टॉक रहेगा, अट्रैक्टिव स्टॉक रहेगा. हम सब ग्राहकों को हार्दिक शुभकामना देते हैं और दिवाली की शुभकामना भी इसी समय देते हैं कि उनकी समृद्धि, उनकी लक्ष्मी सदा बढ़ती रहे, ऐसी प्रभु से प्रार्थना करते हैं. रतनलाल सी बाफना ज्वेलर्सच्या अनेक विशेषता आहेत. 24 कॅरेट सोन्यात फॅन्सी अलंकार तयार करणारे रतनलाल सी बाफना ज्वेलर्स हे देशातील एकमेव ज्वेलर्स आहे. टेम्पल ज्वेलरीचे अभूतपूर्व कलेक्शन, 91.60 शुद्धतेच्या हॉलमार्किंग अलंकारात विस्तृत शृंखला, 99.50 शुद्धतेचे फॅन्सी बिना घटीचे अलंकार याशिवाय डायमंड ज्वेलरीची विस्तृत मालिका येथे आहे. आपल्या बजेटचे अलंकार उपलब्ध, हिशोब तोच, ज्यात ग्राहकांचा फायदा. रतनलाल सी बाफना ज्वेलर्सचं हे घोषवाक्य आहे. दागिन्यांची घडणावळ 3% पासून 12% आहे, तर टेम्पल ज्वेलरीची घडणावळ फक्त 12% इतकी आहे. BIS हॉलमार्क सरकारी मान्यता प्राप्त शुद्धतेचे अलंकार प्रदर्शन व विक्रीत उपलब्ध आहेत, तर असली शुद्धता व रंग DGLA प्रमाणित हिऱ्यांचे अलंकार रतनलाल सी बाफना ज्वेलर्सच्या ऐतिहासिक गोल्ड व डायमंड ज्वेलरी महोत्सवात आहेत, जेथे प्रदर्शन व विक्री होते आहे. धामणगाव रेल्वे येथे 17 जागांकरता नगरसेवक निवडणुका लढवणार आहेत. नगराध्यक्ष पदाच्या रिंगणात असलेल्या उमेदवारांकरता प्रभागातून मतं मागायची आहेत. धामणगाव नगर परिषदेची निवडणूक भाजपा व काँग्रेसच्या मित्रपक्षांकरता कसोटीची व अत्यंत प्रतिष्ठेची ठरणार असून या निवडणुकीचे निकाल भविष्यातील राजकीय गणित ठरवणार आहेत. कारण या निवडणुकीनंतर जिल्हा परिषद व पदवीधर मतदारसंघाची निवडणूक होऊ घातली आहे. विभागीय क्रीडा संकुल येथील एक हॉल कराटे प्रशिक्षणाकरता निःशुल्क द्यावा अशी मागणी खेळाडूंची आहे. त्यासाठी जिल्हा कचेरीवर विद्यार्थ्यांनी धरणं आंदोलन केलं. आमच्या प्रमुख 2 मागण्या आहेत.
की जे कराटेचं प्रशिक्षण घेणारे विद्यार्थी आहे त्यांना जिल्हा स्टेडियममधील इंडोर इमारतीतील वरचं सभागृह मोफत उपलब्ध करून देण्यात यावे। आणि दुसरी गोष्ट, त्या ठिकाणी जे जातीवादी वृत्तीच्या उपविभागीय क्रीडा अधिकारी माननीय प्रतिभा देशमुख यांचं निलंबन करण्यात यावं, अशा आमच्या 2 मागण्या आहेत। आणि माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना हे निवेदन माननीय जिल्हाधिकारी अमरावती यांच्या सिंधवाडी येथे शेतीच्या वादातून जावयाने सासऱ्याचा बळी घेतला। जावयाने सासऱ्याला दारू पाजली व कुऱ्हाडीने निर्घृण खून केला। रुग्णालयात नेताना या वयोवृद्धाचा मृत्यू झाला। सिंधवाडी येथे राहणाऱ्या शालिक विसा राठोड या 70 वर्षीय वृद्धाचा जावयाशी वाद झाला। शेतीच्या मुद्द्यावरून झालेला हा वाद इतका विकोपाला गेला की जावयाने शालिक राठोडला कुऱ्हाडीने मारहाण केली। शालिक राठोडला अँब्युलन्समधून आणत असताना त्याचा मृत्यू झाला। कुरा पोलिसांनी आरोपीवर 302 कलमान्वये गुन्हा दाखल करून आरोपी जावई प्रभाकर चव्हाणला अटक केली आहे। कॅम्प परिसरातील राहुल नगर येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर विहारामध्ये ग्रंथ समापनाचा कार्यक्रम घेण्यात आला। रात्री झालेल्या महापरित्राण पाठाचा व त्यानंतर आयोजित महाप्रसादाचा शेकडो नागरिकांनी लाभ घेतला। राहुल नगर येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर विहार येथे ग्रंथ समापनाचा कार्यक्रम घेण्यात आला। रविवारी रात्री 10 वाजता पूजनीय महास्थवीर ज्ञानज्योती भंते यांच्या रसाळ वाणीने महापरित्राण पाठाचं श्रवण उपस्थितांनी केलं। रात्री 10 ते सकाळी 6 वाजे दरम्यान झालेल्या पाठाचा मोठ्या संख्येनं भाविकांनी लाभ घेतला। शरणं गच्छामि तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि तृतीयंपि संघं शरणं गच्छामि। भगवान का वह पूज्य अरिय सावक संघ प्रथमतः इन तीनों शरणों को अभिवादन करते हुए जिन जिन महानुभावों ने इस धर्म रत्न की सुरक्षा नहीं की केवल बल्कि संभाल करके रखा। पहले संगायन के सभापति पूज्य भदंत महाकाश्यप महाथेर। सोमवारी ग्रंथवाचक सम्यक वानखडे पप्पू बांबाळे यांचा सत्कार करण्यात आला। महाप्रसादाचं आयोजनही येथे करण्यात आलं। शेकडो नागरिकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला। सतीश पाटील, शुभम इंगळे, आनंद थोरात, निलेश जामनिक, श्रीकांत गवई, प्रकाश शृंगारे यांनी हे आयोजन केलं। राज्य निवडणूक आयोगाने नगरपालिका निवडणुकीची घोषणा केली आहे। 24 ऑक्टोबरपासून नामांकन प्रक्रियेला सुरुवात झाली आहे। 29 ऑक्टोबरपर्यंत ही प्रक्रिया चालणार असून सकाळी 11 ते 3 वाजे दरम्यान नामांकन दाखल केले जात आहेत। अमरावती विभागात 35 नगरपालिका असून 1554 पदांसाठी नामांकन दाखल केले जाणार आहेत। अमरावती विभागातील नगरपालिका निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली आहे। 24 ते 29 ऑक्टोबर दरम्यान ही नामांकन प्रक्रिया चालणार आहे। अमरावती विभागात 35 नगरपालिका आहेत। 35 पालिकांच्या 1554 पदांसाठी नामांकन दाखल केले जाणार आहेत। अमरावती जिल्ह्यातील अचलपूर, अंजनगाव सुर्जी, वरुड, शेंदूरजना घाट, चांदूर बाजार, मोर्शी, दर्यापूर, चांदूर रेल्वे, धामणगाव रेल्वे येथे नामांकन प्रक्रिया सुरू झाली आहे। सोयीसाठी संपूर्ण प्रक्रियेचं संगणकीकरण करण्यात आलंय, तेव्हा अर्ज ऑनलाईन भरावे लागणार आहेत। काय आहे हवामानाचा अंदाज? किती होतं दिवसभराचं तापमान? काय राहील उद्याचं तापमान? नजर टाकूया हवामानाच्या अंदाजावर। सोमवार कमाल तापमान 33 डिग्री सेल्सिअस तर किमान तापमान 19 डिग्री सेल्सिअस। मंगळवार कमाल तापमान 34 डिग्री सेल्सिअस तर किमान तापमान 19 डिग्री सेल्सिअस राहील असा अंदाज वेधशाळेनं वर्तवलाय।
हे बातमीपत्र एवढ्यावरच थांबवूया. पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या. वेळ झाली आहे आपली रजा घेण्याची. आपणास काही माहिती द्यायची वा काही सुचवायचे असेल तर आमच्याशी थेट संपर्क करा. आमचा पत्ता सिटी न्यूज कार्यालय, मातोश्री आर्केड, सहकार भुवन समोर, मोर्शी रोड, अमरावती. आमचा फोन नंबर आहे 25703236 आणि वेबसाईट आहे www.citynews.net.in. अचूक, सडेतोड आणि निर्भीड बातम्यांसाठी बघत राहा अमरावतीचं नंबर 1 चॅनेल, फक्त सिटी न्यूज. बातमी आमची, विश्वास तुमचा.